लाडक्या बहिणींचे आर्थिक, सामाजिक, राजकीय सक्षमीकरण व्हावे, कोरुची मतदारसंघाचा विकास तसेच उग्र आंदोलन करत गावातील गावठी दारू बंद करून अनेक महिलांचे संसार वाचवण्याचे काम केले. त्या दुसऱ्यांदा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रणांगणात प्रेमलताई पाटील यांनी उतरण्याचा निश्चय केला आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी कोरुची, तारदाळ, खोतवाडी येथे भरभरून विकास कामे केली. महिलांना आर्थिक ताकद देण्याकरता केलेले कार्य या शिदोरीवर त्या पुन्हा एकदा ही निवडणूक लढवण्यास सज्ज झाले आहेत. पाहूया याबाबतची ही सविस्तर स्टोरी. नमस्कार, मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहताय विशेषकास. राजकारणापेक्षा समाजकार्यासाठी झटणाऱ्या एका कुटुंबातून प्रेमलताई आल्या आहेत. कोरुची मतदारसंघातून 2007 साली प्रथमच निवडणूक लढवत त्या विक्रमी मताने विजय झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. विकासाची गंगा कोरुची मतदारसंघात आणण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न करून कोट्यावधींचा निधीद्वारे विकास कामांचा डोंगर उभा केला. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आक्रमकपणे मत मांडत असल्याने त्यांना आधुनिक तारांनी असा जणू किताबच तत्कालीन जिल्हा परिषद सदस्यांनी दिला होता. कोरुची मतदारसंघातील तारदाळ, खोतवाडी या भागामध्ये वाहतुकीसाठी रस्ते, सरकारी दवाखाने, प्राथमिक शाळेच्या इमारती, व्यायामशाळा, तालीम दुरुस्ती, दलित वस्ती सुधारणा, गटारी, ड्रेनेज, महिलांसाठी शौचालय, वाडीवरती मुरुम, रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, कूपनलिका, खुदाई, मुलींना सायकल वाटप, वृद्धांना पेन्शन, इंदिरा गांधी मधून घरे, निराधार योजना, स्त्री पुरुष हत्यावर प्रबोधन आदी कामांचा डोंगर त्यांनी 5 वर्षाच्या कारकिर्दीत या मतदारसंघात रचला आहे. राजकारण करत असताना पाटील यांचे विशेष लक्ष हे मतदारसंघातील लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाकडे होते. यासाठी त्यांनी शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप, महिलांना शिलाई मशीन, महिला बचत गटांना भांड्यांचा सट वाटप आदी उपक्रम हिरिहिरीने राबविले. तसेच मतदारसंघातील अंगणवाडी सेविकांच्या कामाचा दर्जा सुधारून त्यांना उत्कृष्ट अंगणवाडी पुरस्कार दिला. महिलांना उद्योगशील बनवण्यासाठी बचत गटांना विविध बँकांमार्फत सहकार्य करून उद्योजक मेळाव्याचे आयोजन त्यांनी केले होते. यामुळे परिसरातील अनेक महिला सध्या यशस्वी उद्योजिका म्हणून काम करत आहेत. महिलांसाठी स्वयंरोजगार केंद्र नाबार्ड व बँकेच्या माध्यमातून सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य प्रश्नावरही त्यांनी कृतीयुक्ती प्रयत्न केले. महिलांसाठी आरोग्यवर्धन व जागृती कार्यक्रमांतर्गत रक्त तपासणी यासह आरोग्य विषयक विविध मोफत तपासण्या कशा होतील याकडे लक्ष दिले. त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक किस्सा असाही घडला. त्यामध्ये एकदा प्रतिनिधी निवडीच्या निर्णयावर जिल्हा परिषद सभागृहातील बैठकीमध्ये सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा जोरदार वाद सुरू होता. पण सभागृहाचा वाया चाललेला वेळ व बाजूला पडत असलेले मूलभूत प्रश्न यामुळे संतप्त झालेले जिल्हा परिषद सदस्य प्रेमलताई पाटील यांनी उभे राहून सर्वांना सुनावले. त्यांनी मोठ्या आवाजात सर्वांना शांत बसा, नाहीतर सर्व महिला उठून बाहेर जातील. हे राजर्षी शाहूंच्या नावाचे सभागृह आहे. येथे सभा कशा चालवायचा याचे भान ठेवा. आजपर्यंत खूप काही ऐकले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिला आहेत, त्यांचा आदर ठेवा. सौजन्याने सभा चालवा, अन्यथा महिलांची ताकद दाखवू असा दम सदस्य व पदाधिकाऱ्यांना देताच सभागृह शांत झाले. त्यावेळी सभागृहात अवतरली ताराराणी अशी बातमी पत्रकारांनी लावली होती. अशा या धडाडी व राजकारणात महिलांची ताकद दाखवून देणाऱ्या प्रेमलताई पाटील आता दुसऱ्यांदा कोरुची मतदारसंघात उभ्या राहणार आहेत. त्यांच्या पाठीमागे स्त्री शक्तीसह सर्वसामान्य मतदारही ठामपणे उभा असल्याने त्यांचा विजय हा पक्का असल्याची चर्चा आता सुरू आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.